दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक झाली। बैठकीमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावरती मुख्य चर्चा करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे। चर्चेमध्ये झालेल्या हल्ल्यांचा निषेध केलेला आहे आणि या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल संवेदना व्यक्त केली आहे। त्याबरोबरच संयुक्त अरबमध्ये राहत असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। भारत हा संघर्ष कमी करण्यास क्षेत्रीय शांती, सुरक्षा आणि स्थिरतेच्या समर्थनासाठी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। इराणचे सर्वोच्च नेते अली होसेनी खामेनी यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसनं तीव्र निषेध केलेला आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत म्हटलंय की युद्धाची औपचारिक घोषणा न करता लष्करी कारवाईमध्ये सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे। काँग्रेस पक्ष खामेनी यांच्या कुटुंबांप्रती, इराणच्या जनतेप्रती, त्याबरोबरच जगभरातील सिया समुदायाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतोय। या गंभीर दुःखाच्या आणि संकटाच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा संबंधित सर्वांसोबत एकजुटीनं उभा असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील कारवाईबाबत मोठे दावे केलेले आहेत। इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्यांच्या अणु ठिकाणांवरती हल्ला करणं हे आवश्यक होतं। आणखी 2 आठवड्यांमध्ये इराण अण्वस्त्र तयार करू शकला असता, असा दावा हा त्यांनी केलेला आहे। त्याबरोबरच अमेरिकेनं इराणच्या 9 नेव्हल जहाजांवरती हल्ला केल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलंय। दरम्यान ट्रम्प यांनी इराणचे 48 नेते मारले गेल्याचा दावा करत अमेरिकेची कारवाई ही योग्य असल्याचं म्हटलंय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराण विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे। इस्रायल डिफेन्स फोर्सेसची पूर्ण ताकद यावेळी वापरली जात असून इस्रायलचं अस्तित्व आणि भविष्य हे सुरक्षित ठेवणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। 40 वर्षांपासून जे साध्य करायचं होतं ते आत्ता शक्य होतंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये कारवाई ही अधिक व्यापक होण्याचे संकेत त्यांनी दिले। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी सध्याच्या लष्करी परिस्थितीवरती महत्त्वपूर्ण विधान केलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार इराणी सैन्याच्या अनेक युनिट स्वतंत्रपणे हल्ले करत आहेत आणि त्यांना हेडक्वार्टर्सवरून कोणतेही निर्देश मिळत नाहीत, कारण इराणी सेनेच्या मुख्यालयापासून ते टॉप कमांडरपर्यंत अनेक जण हे ठार झालेले आहेत। हे प्रकार इराणच्या लष्करी संघटनेतील अस्थिरता आणि नेतृत्वावरती मोठा परिणाम दर्शवतो, ज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील धोका उद्भवण्याची शक्यता आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे दुबईतील अनेक आंतरराष्ट्रीय विमानं ही रद्द झालेली आहेत आणि यामुळे दुबईत अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्स हे अडकलेले आहेत। बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता, सोनल चौहान, त्याबरोबरच तमिळ सुपरस्टार अजित कुमार दुबईमध्ये अडकलेला आहे। बंगाली अभिनेत्री सुभाश्री गांगुली आपल्या मुलासोबत सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी दुबईमध्ये होती। अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही देखील दुबईमध्ये आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालाय। या संदर्भामध्ये तेहरानमधील खामेनींच्या घरावरील एअर स्ट्राईकचे सॅटेलाइट फोटो हे अमेरिकेनं जारी केलेले आहेत आणि याच हल्ल्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। दरम्यान खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणारच असा दावा रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं केलेला आहे। तर हल्ला केल्यास इराणची नौसेना ही संपवून टाकू असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांनी दिला आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफींच्या त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते अंतरिम नेतृत्व परिषदेच्या कायदेतज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। तर अंतरिम परिषदेमध्ये अध्यक्ष मसूद पेझेश्किवान, मुख्य न्यायाधीश गुलाम हुसेन मोहसेन एझई आणि पालक परिषदेतील एक धर्मगुरूंचा समावेश आहे। तर अयातुल्ला अलीरेझा अराफी हे पालक परिषदेतील धर्मगुरू असणार आहेत आणि त्यामुळे अराफी यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे। जोवरती खामेनींचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोवरती अराफींवरती ही जबाबदारी असणार आहे। खामेनींच्या उत्तराधिकाऱ्याच्या स्पर्धेमध्ये मुलगा मोस्तबा खामेनी, इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक रुहुल्लाह खामेनींचा नातू हसन खोमेनींची नावं ही आघाडीवरती आहेत आणि याशिवाय काही मौलवींच्या नावाची देखील चर्चा आहे।
इराण आणि इस्रायलमधील युद्ध हे अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे। या युद्धाच्या झळा हे आता शेजारील देशांना देखील बसू लागलेले आहेत। आता होर्मुझच्या आखातामध्ये ओमानच्या जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे। इराणनं केलेल्या या हल्ल्यामध्ये ओमानचे 4 नाविक हे जखमी झाल्याची माहिती आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती संयुक्त लष्करी कारवाई करत आता इराणच्या नौदलाला देखील टार्गेट करायला सुरुवात केली आहे। इराणच्या महत्त्वाच्या कोणार्क बंदराला निशाणा बनवलेला आहे, तर या बंदरावरती असलेल्या इराणच्या फ्रिगेट्सवरती क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत। या हल्ल्यामध्ये इराणी नौकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असून आता जमिनीनंतर समुद्रामध्ये देखील युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। दरम्यान इराणनं पारशियाच्या खाडीमध्ये प्रवेश करण्याचा अमेरिकन नौदलाचा रस्ता रोखलाय आणि त्यामुळे इराण आणि अमेरिकन नौदल समुद्रामध्ये आमने-सामने येण्याची भीती ही वर्तवली जाते आहे। अमेरिका इस्रायल हल्ल्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाला। आता इराण शांत राहणार नाही अशी प्रतिक्रिया ही खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे। भारताला विश्वगुरू बनायचं असेल तर हे युद्ध थांबवावं असं देखील ओवेसी यांनी म्हटलंय। तर ही तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जो हमला हुआ ईरान के ऊपर हम उसकी मजम्मत करते हैं। आयतुल्ला खामेनी की मौत हुई है और मैं इसको इमोरल और अनलॉफुल एक्ट मानता हूं आयतुल्ला खामेनी की मौत को। और अगर ये जंग नहीं रुकेगी जो एक इलीगल है और कोई ख़तरा नहीं था किसी को, सिर्फ दबाना चाह रहे थे और जुल्म कर रहे हैं इस तरह वहाँ पर हमला करके, और इसके जो नताइज निकलेंगे वो बुरे निकलने वाले हैं। हम लोग अंडर एस्टिमेट कर रहे हैं, ये ख़त्म होने वाली नहीं। अगर ट्रंप और नेतन्याहू समझ रहे हैं कि रिजीम चेंज होगा ईरान में, मैं नहीं समझता कि रिजीम चेंज होने जाने वाला है। इराणनं दुबईतील काही ठिकाणांवरती क्षेपणास्त्र डागलेली आहेत, त्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे। दुबईसह आखाती देशातील अनेक प्रमुख विमानतळं ही बंद करण्यात आली आहेत आणि त्यामुळे भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू या देखील शनिवारपासून दुबई विमानतळावरती अडकलेल्या आहेत। दरम्यान पीव्ही सिंधूंनी थरारक अनुभव सांगितलेला आहे। काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी लपलो होतो त्याच्या जवळ एक स्फोट झाला। माझा प्रशिक्षक धूर आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ असल्यानं त्याला त्या भागामधून तातडीनं बाहेर पडावं लागलंय। तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत तणावपूर्ण आणि भयावह क्षण होता असं पीव्ही सिंधूंनी म्हटलेलं आहे। Once our flight landed in Dubai, events beyond our control began to unfold, and shortly after, the airspace also was, shut down. And the last few hours have been extremely tense. We could hear the sounds of interceptions overhead, and a few hours later there was explosion very close to where we were holed up at Dubai airport. Experiencing something like this in such close quarters is truly, it truly shakes the very, foundation you're built on. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचे परिणाम हे आता सर्वत्र दिसतात। इस्रायल आणि इराणमध्ये अजूनही हल्ले प्रतिहल्ले हे सुरूच आहेत आणि अशामध्येच सीबीएसई बोर्डानं मोठा निर्णय घेतलाय। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सीबीएसई बोर्डानं 2 मार्चपासून होणाऱ्या परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। तर परीक्षेच्या तारखा या लवकरच जाहीर करण्यात येतील असं सीबीएसईनं म्हटलेलं आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणवरती शोककळा पसरली आहे। एकीकडे इराणमधील तेहरानमध्ये नागरिकांनी रस्त्यावरती उतरतच दुःख व्यक्त केलंय आणि यामुळे अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसून आलं, तर दुसरीकडे झांझन शहरामध्ये नागरिकांनी रस्त्यावरती उतरत संताप व्यक्त केला आहे। अजीम लीडर को आज हम लोगों ने खो दिया है, और ये कोई पहला मौका नहीं है जब हमने किसी लीडर को खोया हो। मगर हाँ, हम दुनिया वालों से इतना ज़रूर कहना चाहेंगे कि इस अजीम लीडर की मौत हम भूले नहीं है, और ये बात हम अपनी नस्लों को ही बतलाएंगे, और हमारी नस्लें इस बात को हमेशा याद रखेंगी कि किस तरीके से रोज़े की हालत में हमारे अजीम लीडर को धोखा दे करके अमेरिका और इस्राइल जलील लोगों ने शहीद किया है। इराणच्या हार्मुझगान शहरातील मुलींच्या शाळेवरती इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 148 जणांचा मृत्यू आणि 95 जण हे जखमी झाल्याची माहिती इराणकडून देण्यात आलेली आहे। या हल्ल्याची तीव्रता प्रचंड होती।
त्यामध्ये शहरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि दरम्यान मृतांची संख्या ही अजून वाढण्याची शक्यता इराणनं व्यक्त केली आहे. अमेरिका इस्रायलकडून सातत्यानं इराणवरती हल्ले करण्यात येत आहेत. आता इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये आखाती देशातील अमेरिकी तळांवरती मारा केलाय. इराणनं दुबईवरती देखील ड्रोनद्वारे हल्ले केले आणि त्यानंतर दुबईच्या प्रसिद्ध पाम जुमेरा परिसरामध्ये देखील हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरामध्ये भीषण आग लागलेली होती. यानंतर दुबईचं प्रसिद्ध बुर्ज अल अरब या हॉटेलवरती ड्रोन्सचा हल्ला करण्यात आलेला होता आणि यावेळी हॉटेलला आगही लागलेली होती. मात्र हल्ल्यापूर्वीच इमारत ही रिकामी करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आता इराणच्या समर्थनार्थ उत्तर कोरिया ही मैदानामध्ये उतरलाय. उत्तर कोरियानं इराणवरील इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा निषेध केलाय. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका आणि पश्चिमेकडील देश आशियातील शांततेमध्ये धोका निर्माण करत असल्याचा आरोप केलाय. 1973 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर उत्तर कोरिया आणि इराण यांच्यामध्ये त्यांच्या शस्त्रास्त्र कार्यक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय निर्बंध असताना देखील घट्ट मैत्री आहे. संयुक्त राष्ट्र बैठकीमध्ये इराण आणि अमेरिका इस्रायलच्या प्रतिनिधींचा जोरदार वाद झालाय. तर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र असा निषेध करण्यात आलाय. UN चार्टरसह आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झाल्याचे खडेबोल हे गुटेरेस यांनी बैठकीमध्ये सुनावलेत. तर इराणनं केलेल्या पलटवारावरती देखील गुटेरेस यांची तीव्र नाराजी आहे. इराणवरील हल्ले हे तातडीनं रोखा, चर्चेमधून तोडगा काढा असं त्यांनी खडसावलेलं आहे. तर इराणवरील कारवाईचं अमेरिका आणि इस्रायलच्या प्रतिनिधींकडून बैठकीमध्ये समर्थन करण्यात आलंय. इराणकडे अण्वस्त्र असण्याची शक्यता असल्यानंच हल्ले झाल्याचा दावा हा अमेरिकेनं केलेला आहे. त्याबरोबरच इस्रायलच्या अस्तित्वाला इराणकडून धोका असल्यामुळे कारवाई केल्याचं स्पष्टीकरण हे इस्रायलनं दिलंय. इराण इस्रायल युद्धादरम्यान जोधपूरमधील 120 भाविक हे दुबईमध्ये अडकलेले आहेत. दुबईतील राम मंदिर दर्शनासाठी गेलेले असताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. भाविकांकडून मोदी सरकारला तात्काळ मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अडकलेले भाविक हे 55 ते 60 वर्ष या वयोगटातले आहेत. दुबईमध्ये ठाण्यातील 23 नागरिक अडकल्याची माहिती समोर आलेली आहे. इराण इस्रायल युद्धामुळे दुबईमध्ये हे नागरिक अडकून पडलेले आहेत. परतीचा प्रवास असल्यामुळे सध्या या लोकांकडे पैसे शिल्लक राहिलेले नाही आणि यामुळे हॉटेलचं बिल आणि खर्च आता देणं कठीण झालंय. त्यामुळे सरकारनं मदत करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. अफगाणिस्तानवरती पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यानं गंभीर हल्ले केलेले आहेत. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानमधील सरदाद जवळील घरांवरती आर्टिलरीनं फायरिंग केलेलं आहे आणि स्थानिक नागरिकांना थेट लक्ष्य केलंय. या हल्ल्यामध्ये 52 नागरिक हे ठार झालेले असून 66 जण हे जखमी झालेले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावरती नाव न घेता जोरदार अशी टीका केलेली आहे. हे आमदार असताना एकनाथ शिंदे शाखा प्रमुख होते. शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री झाला त्यामुळे त्यांना बघवत नाही ही कोत्या मनोवृत्ती आहे असा जोरदार हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांनी केलाय. तुम्हाला बिबट्या सांभाळता येत नसल्यामुळे आमच्यासारख्या वाघांच्या नादाला लागू नका असा इशारा देखील त्यांनी दिला. दिवंगत अजित पवार यांनी रिक्त केलेल्या चेअरमन पदावरती आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे अधिकृत निवड प्रक्रिया ही काही काळ पुढे ढकलण्यात आली आहे. असं असलं तरी सुनेत्रा पवार यांची या पदावरती नियुक्ती होणं हे आता केवळ औपचारिकता उरलेली आहे. ब वर्ग गटामधून बिनविरोध निवडून येत सुनेत्रा वहिनींनी माळेगावच्या धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेतही दिलेले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत सवाल उपस्थित केलेत. दरम्यान उद्या होणारी रोहित पवार यांची पत्रकार परिषद ही पुढे ढकलण्यात आली आहे. 5 मार्चला रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असून आता रोहित पवार हे विमान अपघातासंदर्भामध्ये काय नवे पुरावे देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातला हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AIB तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल हा समोर आलाय. मात्र या अहवालावरती अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणी आलेला अहवाल सखोलपणे आणि पूर्णपणे तयार नसल्याचं पाहून अत्यंत खेद आणि वेदना होत असल्याचं जय पवार यांनी म्हटलेलं आहे. केवळ औपचारिक माहिती नको तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरं देण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे. अजित पवारांचा घातपात झालेला असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केलाय. तर अहवालामधून दिशाभूल होत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणावर विकास लवांडे यांनी तीव्र भूमिका घेत आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं विक्रमी बहुमत मिळवल्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होणार हे निश्चित आहे. पण सातारा, सांगली आणि धाराशिवमध्येही अध्यक्ष हा भाजपचाच दिसेल असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. धाराशिवमध्ये आम्ही शिवसेना आणि आम्ही सोबत लढलोय, काही ठिकाणी राष्ट्रवादी आमच्या सोबत होती, सगळे मिळून आम्ही एकत्र आहे. त्यामुळे तिथे आमची सत्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिवमध्ये होईल, त्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही. ठीक आहे, सहकारी पक्ष आहेत, मतभेद आहेत, किरकोळ चर्चा होत राहतात, हे सगळं होईल. परंतु अंतिमता जेव्हा आपण बघू, जेव्हा निवडीचा विषय येईल तेव्हा सातारचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सोलापूरचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, धाराशिवचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सांगलीचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. कोल्हापूरमध्ये भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ताराराणी चौकामधून भव्य मोटारसायकल रॅली काढत हजारो युवकांनी त्यांना समर्थन दर्शवलं. यावेळी बोलताना 1,00,000 युवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचं ध्येय असल्याचं महाडिक यांनी सांगितलेलं आहे. तर पक्षानं दिलेल्या जबाबदारीचं भान ठेवून राज्यभर संघटन वाढवण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले. परभणी शहरातील फैजुल उलूम प्रायमरी स्कूलनं उल्लेखनीय यश संपादन केलंय. महाराष्ट्र शासनाच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेमध्ये या शाळेला A+ मानांकन मिळालेलं आहे. विशेष म्हणजे मराठवाडा विभागातील A+ मिळवणारी ही एकमेव उर्दू अशी प्राथमिक शाळा ठरली आहे. राज्यभरातील शाळांमधून कठोर आणि पारदर्शक मूल्यमापनानंतर हे मानांकन देण्यात येतं आणि या यशामुळे परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असून सर्वच स्तरांमधून शाळेवरती कौतुकाचा वर्षाव होतोय. युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये 2 पावलं मागे घ्यावी लागली आणि त्याची किंमत पक्ष संघटनेला मोजावी लागली अशी कबुली देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणामध्ये पक्षाचं गतवैभव्य पुन्हा मिळवण्याचा निर्धार हा व्यक्त केलाय. निलेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना विचित्र आणि विखारी बोलण्यासाठीच त्यांची नियुक्ती झाली असल्याची टीका ही त्यांनी केलेली आहे. तर संविधानाची शपथ घेऊन अशी भाषा वापरणं खेदजनक असल्याचंही ते म्हणाले.